शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर काय मी आलो माझ्या गावामध्ये, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आलेत. आमच्या इथे जत्रा, तर आता माझ्या मित्राच्या इकडे लाट आहे आणि रात्री जत्रा असणार आहे. फुल व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कोकणातील लाट तुम्हाला माहितीच आहे, जी हर एक गावामध्ये आणि हर एक घरात येऊन आणि त्यानंतर त्या घराच्या समोर अंगणात ती नाचवली जाते. भरपूरच याच प्रकारे प्रत्येक घराच्या समोर अशी निशाणी ठेवून ती सजवली जाते आणि त्याच घराच्या समोर नाच गाणं ढोल बाजा होतच असतं. मित्रांनो, आता फायनली लाट आमच्या इकडे म्हणजे मंदिराच्या इकडे जाणार आहे. तुम्ही आता शूटिंगवर सगळं बघितलंच असाल, मी एक्सप्लेन केलं सगळं कसं काय करतात ते. तर आता बहुतेक आता म्हणजे लाट निघते, तर तुम्हाला मी सगळं दाखवतो. आता निघत झाले, बघू शकतो. प्रत्येक गावाच्या समोर ही लाट नाचवली जाते. बरेचसे वारकरी किंवा तुम्ही बोलू शकता की गावकरी ही लाट नाचवण्याचा आनंद घेतात. देवाच्या बाबतीमध्ये हे कुठलीच भोगसूद करत नाही आणि खूप आनंदाने आपले जीवन या थाटामाटात या रिलिजियस गावाला किंवा या कामाला देतात. मित्रांनो, आम्ही पालखीवरनं आलो आणि आता काही म्हणजे सगळं वगैरे झालं. आता फक्त जत्रेची भेट आहे म्हणून आता म्हणजे रात्री अजून म्हणजे व्हायला टाईम आहे. सो आज आहे 4 तारीख, मी 6 तारखेला येणार आहे. सो मी व्हिडिओ तर आता कंटिन्यू राहील. फक्त एकच सांगायचं होतं की जो 4 तारखेचा व्हिडिओ तो 6 तारखेला जॉईन होईल. सो लगेच स्किप करू नका व्हिडिओ. बाकी आता फक्त आपल्या 6 तारखेची भेट आहे. आपण व्हिडिओ 6 तारखेला. मित्रांनो, आज आहे 6 मे आणि काही मी आले माझ्या म्हणजे गावाच्या घरी. 9:30 वाजता लाट आहे. अजून थोडा टाईम आहे जायला. सो आता मी जर रेडी वगैरे झालं, तुम्ही बघू शकता. फुल्ली मी रेडी झालं. आता थोड्या वेळात आम्ही आमच्या जत्रेला निघणार आहे. सो मी तयारी दाखवतो. खतरनाक वाला कूलर लय दिवसांनी गावाला आले म्हणून जरा सगळं दाखवतोय. ते पाणी वगैरे सांडलं आहे मस्त ना. आता चाललं आहे आपण आपल्या जत्रेच्या इकडे. गाडी वगैरे आपली तयार आहे. मित्रांनो, हेच आहे आमच्या वर्धनी देवीचं मंदिर, जे आमच्या गावामध्ये बसलेलं आहे. सगळीच माणसं आणि पूर्ण जत्रा इकडेच जमते. ती तुम्ही बघू शकता की ते किती सारी माणसं, किती उत्साहाने सगळ्या पालख्यांसोबत इथे येतात. इथे एक गावाची पालखी म्हणजे आमच्याच सोंडे ग्रामदेवताची पालखी इथे बसली असते. बाकी जर तुम्हाला पुढे मी बोलायचं गेलो तर हे आहे मेन मंदिर, ज्यामध्ये तिन्ही देव्या किंवा तुम्ही बोलू शकता की जे या पूर्ण ग्रामदेवता आहेत ते त्याच मंदिरात बसले असतात. बाकी तुम्ही पूर्णपणे या मंदिराची तुम्ही सजावट बघा, एक नंबर केलं आहे. म्हणजे जसे हनुमान जी जयंती असते त्या प्रकारे सेमच हे जी केले आहे. हे पूर्ण बाहेरचं म्हणजे आउटफिट व्ह्यू होतं. आणि तुम्ही ते 4 ग्रामदेवता बघू शकता की कसे ते थाटले आहेत, कसे ते सुंदर त्याने नटवलेच हे आहेत. म्हणजे खूपच म्हणजे सुंदर आणि एकदम रम्य वातावरण असतं. फायनली ते लाटला पुजतात वगैरे त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. आदिशक्ती नावामध्ये फार सुंदर अशा पद्धतीने सगळ्यांचा कार्यक्रम शेले ग्रामस्थ मंडळ यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. त्यांचं मनापासून कौतुक आणि या मंडळाच्या वतीने हार्दिक विराजमान झालेले आहे आणि त्या आनंदाचा
मित्रांनो, आता आमची जत्रा झाली आणि आता आम्ही सामान ठेवायला आमच्या गाडीत चाललो. तर गर्दीमध्ये व्हिडिओ बनवण्याला हार्ड होतं. तर एवढी लोक होती त्यात फक्त मी व्हॉईसवरच दिलं, कारण बोलणं शक्य नव्हतं. एवढ्या आवाजात तुम्हाला ऐकायला पण नसतं आलं. आणि गाडीच्या इथं पोचलो आता सामान ठेवतोय. वगैरे तुम्ही बघू शकता पूर्ण सुलसान एरिया. तर मित्रांनो, फायनली आता आपण गावावरनं घरी आलो आहे. त्यासाठीच मी आलो आहे. सो गाईज, मला तिकडे जाणं शक्य नव्हतं. सो आता मी डायरेक्ट घरीच इंट्रो केलं आहे. बाकी तुम्हाला सांगा व्हिडिओ वगैरे कशी वाटली. तर आवडली असेल तर लाईक शेअर फॉलो करा आणि तोपर्यंत फॉलो असेल.